हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण 7th स्टँडर्डचा लेसन नंबर 3 थर्ड आहे जो आपला त्याचे एक्सरसाइज क्वेश्चन आन्सर पाहणार आहोत. प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस. मला बऱ्याचशा कमेंट आल्या होत्या की तुम्ही एक्सरसाइज द्या म्हणून, तर मी एक 4th लेसनचा एक्सरसाइजचा व्हिडिओ चॅनलवरती टाकलेला आहे बघा, पण तुम्ही तो पाहिलेला दिसत नाहीये कारण त्याला जास्त व्ह्यू नाही मला दिसत आहेत. त्यामुळे मला असं वाटलं की तुम्ही पाहताय की नाही, त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ टाकलेले नव्हते. पण मला बऱ्याचशा परत कमेंट आलेले आहेत म्हणून मी आता परत 7th स्टँडर्डचे एक्सरसाइजचे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते. पहा, मी 4thचा आधीच टाकलेला आहे आणि आता 3rd, 5th, 6th, 7th हे पुढचे टाकते आहे. तसंच फर्स्ट आणि सेकंडचे पण तुम्हाला हवे असतील तर कमेंटमध्ये कळवा, मग ते सुद्धा मी नक्की करेन. तुमच्या बऱ्याचशा कमेंट आल्यामुळे मी हा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करते आहे. चला पहिले बघूया. फिल इन द ब्लँक्स विथ द अप्रोप्रिएट टर्म. पहा, फिल इन द ब्लँक्स आहे पहिल्या. इथे तुम्हाला ब्रॅकेटमध्येच त्याचे आन्सर दिलेले आहेत. बघा, पहिला आहे द कॅपॅसिटी ऑफ एअर टू होल्ड मॉइस्ट डिपेंड अपॉन द डॅश डॅश ऑफ एअर. टेम्परेचर फर्स्ट आन्सर आहे, टेम्परेचर. बघा हे. नंतर वॉटर डज नॉट हॅव अ डॅश डॅश. वॉटर डज नॉट हॅव अ शेप. शेप नसतो त्याला, बट हॅज डेफिनेट व्हॉल्यूम अँड मास. पण त्याला डेफिनेट व्हॉल्यूम आणि मास असतो, म्हणून फर्स्ट येणार आपलं शेप, नंतर व्हॉल्यूम अँड मास. थर्ड आहे व्हाईल फ्रीजिंग द डॅश डॅश ऑफ अ वॉटर इज लोड. म्हणजे फ्रीजरमध्ये वॉटरचं काय, तर डेन्सिटी ऑफ वॉटर इज लोड. आणि डी आहे डॅश डॅश सॉइल हॅज pH 7, तर न्यूट्रल सॉइल हॅज pH 7. पुढे बघा, व्हॉट इज इट सेड दॅट. व्हाय इट इज सेड दॅट. का असे म्हणतात हे आपण पाहणार आहोत. पहिलं आहे हेअर इज अन होमोजिनियस मिक्सचर ऑफ व्हेरियस गॅसेस. आन्सर बघूया आपण. पहा, एअर इज अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ व्हेरियस गॅसेस. आन्सर काय येणार, एअर इज मेड ऑफ ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर वेपर्स अँड डस्ट पार्टिकल. या सगळ्याचं मिक्सचर आहे. सो आणि आन्सर लिहायचं आहे एअर इज अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ व्हेरियस गॅसेस. मी पहा तुम्हाला ॲक्युरेट आन्सर पण छोटे करून दिलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला पाठ व्हायला सोपं. नेक्स्ट बघा, वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्व्हंट. वॉटर हे युनिव्हर्सल सॉल्व्हंट आहे. व्हाय इट इज सेड दॅट. का असं म्हटलेलं आहे पहा, वॉटर डिझॉल्व मोर सबस्टन्स दॅन वन अदर लिक्विड. इट डिझॉल्व सॉलिड, लिक्विड अँड इव्हन गॅस. म्हणजे वॉटरमध्ये सॉलिड, लिक्विड आणि गॅस सुद्धा डिझॉल्व्ह झालेले असतात, म्हणून सो वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्व्हंट. पहा, मी तुम्हाला ॲक्युरेट आन्सर थोडक्यात देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, तुम्हाला पाठ करायला सोपे जातील आणि लक्षात ठेवायला सुद्धा सोपे जातील आन्सर. बघा, आता ह्या प्रश्नाचा आन्सर सुद्धा हेच आहे. देअर इज नो अल्टरनेटिव्ह टू वॉटर फॉर क्लिनिंग पर्पज. म्हणजे क्लिनिंग करण्यासाठी पाण्याला पर्याय नाही. का, तर वॉटर डिझॉल्व मोर सबस्टन्स दॅन वन एनी अदर लिक्विड. इट डिझॉल्व सॉलिड, लिक्विड अँड इव्हन गॅस. डिझॉल्व्ह झाल्यामुळे त्याच्यामध्ये सॉलिड, लिक्विड आणि गॅस डिझॉल्व्ह होत असल्यामुळे आपल्याला क्लिनिंगसाठी दुसरं कोणतंही ऑप्शन नाही. याचं सुद्धा आन्सर तुम्ही हेच सेम लिहायचं आहे. पुढे बघूया काय आहे आपल्याला. नंतर आपल्याला व्हॉट विल हॅपन इफ हा क्वेश्चन आहे थर्ड. आता ह्याचा आन्सर बघूया आपण. पहा, व्हॉट विल हॅपन इफ द अमाऊंट ऑफ वॉटर वेपर इन द एअर इन्क्रीज. इन्क्रीज मधले वॉटर वेपर जर वाढले तर काय होईल. बघा, वी फील द डॅम्पनेस ऑर ह्युमिडिटी. आपल्याला आर्द्रता म्हणजे ह्युमिडिटी जाणवेल हवेमध्ये. सेकंड आहे, फक्त एवढंच आन्सर तुम्हाला लिहायचं आहे. सेकंड आहे ओनली वन क्रॉप इज ग्रोन रिपीटेडली इन द सॉइल. सॉइलमध्ये सारखं सारखं एकच पीक घेतलं तर काय होईल, द फर्टिलिटी ऑफ द सॉइल डिक्रीजेस. सॉइलची जी फर्टिलिटी आहे ती डिक्रीज होईल. पुढे बघा, फोर्थ मध्ये आपल्याला विथ होम शुड आय पेअर अप. मॅच द पेअर आहे, बघूया आपण. पहा, एअर. एअर काय आहे, स्कॅटरिंग ऑफ लाईट. ए ला बी पेअर येणार आहे. सेकंड आहे वॉटर. वॉटरचं एक्सक्रिशन आणि सॉइलचं प्लॅस्टिसिटी.
वॉटर म्हणजे 2चं ए आणि 3चं सी पेअर आहे. पुढे आहे स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स. खाली काही स्टेटमेंट दिलेत, ते ट्रू आहेत की फॉल्स आहेत ते तुम्हाला लिहायचं आहे. फर्स्ट आहे सँडी सॉइल हॅज लो कॅपॅसिटी फॉर होल्डिंग वॉटर. ट्रू. सेकंड आहे सी वॉटर इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. फॉल्स. सी बी झालं. सी आहे द सबस्टन्स इन विच अ सोल्यूट डिझॉल्व इज कॉल्ड सॉल्वंट. ट्रू. आणि द प्रेशर एक्सक्रीड बाय एअर इज कॉल्ड ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ट्रू. पहिलं ट्रू, सेकंड फॉल्स, थर्ड ट्रू, फोर्थ सुद्धा ट्रू. आता बघा 6 क्वेश्चन आहे. एक्सप्लेन द पिक्चर इन युअर ओन वर्ड. एक पिक्चर दिलेलं आहे, ते तुमच्या ओन वर्ड मध्ये एक्सप्लेन करायचं आहे. बघूया आपण. पहा. इन पिक्चर ए पिक्चर मध्ये वॉटर फिल इन द क्रॅक. ह्या ए पिक्चर मध्ये वॉटर क्रॅक मध्ये गेलेलं आहे. आता बी पिक्चर मध्ये काय झालेलं आहे बघा. इन पिक्चर बी वॉटर टर्न्स इनटू आईस. आईस मध्ये कन्वर्ट झालेला आहे, टर्न झालेला आहे. इट्स व्हॉल्यूम इन्क्रीज. त्याचा व्हॉल्यूम वाढलेला आहे. अँड इट एक्सपांड झालेला आहे. ड्यू टू एक्सपान्शन द साईज ऑफ क्रॅक मोर दॅन द पिक्चर ए. बघा. द साईज ऑफ क्रॅक वायडेन मोर दॅन इन पिक्चर 1. वायडेन म्हणजे ते मोठं होते, रुंद होते. मोर दॅन इन पिक्चर ए पिक्चर पेक्षा बी मध्ये हा जो क्रॅक आहे तो मोठा झालेला आहे. वायडन म्हणजे रुंद झालेला आहे. कशामुळे? वॉटरचं आईस झाल्यामुळे. हे त्याचं येईल आन्सर. आता क्वेश्चन 7 बघणार आहोत. राईट आन्सर टू द फॉलोइंग क्वेश्चन इन युअर ओन वर्ड. ए आहे हाऊ इज लाईट स्कॅटर बाय द एअर. बघा. एअर इज अ मिक्सचर ऑफ व्हेरी फाईन पार्टिकल्स. एअर हे फाईन पार्टिकल्सचं मिक्सचर आहे. व्हेन रेज फॉल ऑन these particles, the particles spread the light in all direction. This natural phenomenon is called scattering of light. म्हणजे एअर मध्ये फाईन पार्टिकल्स आहेत आणि जेव्हा रेज फॉल होतात एअर मध्ये तेव्हा त्या पार्टिकल्स वरती फॉल होऊन ते पार्टिकल्स स्प्रेड होतात एकमेक सगळ्या बाजूला. द लाईट आर म्हणजे ते पार्टिकल्स लाईटला सगळ्या बाजूला स्प्रेड करतात. दिस नॅचरल फिनॉमिनॉन इज कॉल्ड स्कॅटरिंग ऑफ लाईट. बी आहे बघा. एक्सप्लेन द व्हेरियस प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. वॉटरच्या व्हेरियस प्रॉपर्टीज तुम्हाला सांगितलेल्या आहेत. बघा. प्रॉपर्टी बघा. इट डज नॉट हॅव शेप. पहिला आहे इट डज नॉट हॅव इट्स ओन शेप. त्याला स्वतःचा शेप नसतो. नंतर इट हॅज डेफिनेट व्हॉल्यूम. शेप नसला तरी वॉटरला व्हॉल्यूम आहे. थर्ड आहे इट इज ट्रान्सपरंट. हे कसं आहे? ट्रान्सपरंट आहे. इट इज टेस्टलेस. टेस्टलेस आहे. इट इज ओडरलेस. ओडरलेस आहे. अँड इट इज युनिव्हर्सल सॉल्व्हंट. हे आहेत व्हेरियस प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. आता सी बघूया आपण. पहा. सी आहे व्हाय इज डेन्सिटी ऑफ सी वॉटर इज मोर दॅन दॅट ऑफ रेन वॉटर. रेन वॉटर पेक्षा सी वॉटरची डेन्सिटी जास्त का आहे? बघा. सी वॉटर हॅज मेनी मिनरल्स लाईक सॉल्ट डिझॉल्व इन इट. म्हणजे सी वॉटर मध्ये मिनरल्स लाईक सॉल्ट हे डिझॉल्व झालेले असतात. म्हणून सो डेन्सिटी ऑफ सी वॉटर इज मोर दॅन दॅट ऑफ रेन वॉटर. पुढे बघा. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ गुड सॉइल स्ट्रक्चर. म्हणजे गुड सॉइल स्ट्रक्चरचं इम्पॉर्टन्स काय आहे? काय त्याचा फायदा होतो? बघा. सॉइल स्ट्रक्चर चांगलं असेल तर रूट गेट सफिशियंट सप्लाय ऑफ ऑक्सिजन. रूटला सफिशियंट सप्लाय मिळतो ऑक्सिजनचा. सेकंड आहे वॉटर ड्रेनेज इज गुड सो द रूट ऑफ प्लांट ग्रो वेल. गुड स्ट्रक्चर असलेल्या सॉइलमध्ये रूट्सला सफिशियंट सप्लाय ऑक्सिजनचा तसंच वॉटर ड्रेनेज चांगला असल्यामुळे रूट्स आणि प्लांट्स चांगले रूट्स ऑफ प्लांट ग्रो वेल म्हणजे प्लांट्सचे रूट्स छान प्रकारे वाढतात. पुढे आहे व्हॉट इज द व्हेरियस यूज ऑफ सॉइल. सॉइलचे यूज आहेत. मी 3 यूज दिले त्याच्या 3 प्रॉपर्टीज नुसार. प्लांट कन्झर्वेशन टू हेल्प प्लांट ग्रो. फर्स्ट आहे. नंतर वॉटर कन्झर्वेशन. सॉइल होल्ड वॉटर.
प्लॅस्टिसिटी त्याचा जो कॅरेक्टरिस्टिक्स आहे त्याच्यानुसार वी मेक क्ले पॉट अँड टॉय ड्यू टू प्लॅस्टिसिटी. प्लॅस्टिसिटी या गुणधर्मामुळे आपण त्याच्यात पॉट किंवा क्ले पॉट किंवा टॉय बनवू शकतो मातीचे. असे हे 3 त्याचे यूज दिलेले आहेत. टू हेल्प प्लांट ग्रो, कशामुळे? कारण प्लांट कन्झर्वेशन याच्यामुळे, टू हेल्प प्लांट ग्रो. वॉटर कन्झर्वेशन, सॉइल होल्ड वॉटर. पुढे पहा, एफ आहे क्वेश्चन तुमचा. व्हॉट इज द नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ सॉइल, म्हणजे सॉइल टेस्टिंग फॉर द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ फार्मर, म्हणजे फार्मरच्या दृष्टीने सॉइल टेस्टिंग का महत्वाचं आहे. पहा, सॉइल टेस्टेड टू फाइंड आउट इफ देअर इज अ डिफिशियन्सी ऑफ एनी इन्ग्रेडियंट. सॉइल टेस्टिंग कशासाठी केलं जातं की त्याच्यामुळे फाइंड करता येतं डेफिशियन्सी आहे का, कोणत्या गोष्टीची कमतरता आहे का सॉइलमध्ये. अँड टू डिसाइड दॅट मेजर्स शुड बी टेकन टू रिमूव्ह द डिफिशियन्सी, मग जी डिफिशियन्सी आहे ती काढून टाकण्यासाठी किंवा ती फिल करण्यासाठी, ती भरण्यासाठी आपल्याला मग डिसिजन घेता येतो. धिस इन्फॉर्मेशन वुड हेल्प द फार्मर टू मेंटेन द फर्टिलिटी ऑफ सॉइल. मग ह्या इन्फॉर्मेशनमुळे फार्मरला सॉइलची फर्टिलिटी वाढवण्यासाठी उपयोग होतो. जी आहे व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ एअर इन ट्रान्समिशन ऑफ साऊंड. साऊंडच्या ट्रान्समिशन मध्ये तुम्हाला एअरचं काय इम्पॉर्टन्स आहे. ए आहे बघा, एअर इज युजफुल ॲज मीडियम फॉर द ट्रान्समिशन ऑफ साऊंड. म्हणजे एअर हे साऊंडच्या ट्रान्समिशनचं मीडियम आहे. एअर नसेल तर साऊंड आपल्याला ऐकू येणार नाही. इफ द डेन्सिटी ऑफ एअर इन्क्रीज वी कॅन हिअर साऊंड लाऊड अँड क्लिअर. म्हणजे एअरची डेन्सिटी जर वाढली तर आपल्याला क्लिअर आणि लाऊड साऊंड ऐकायला येतो. पुढे आहे व्हाय शुड अ ग्लास बॉटल कम्प्लिटली फिल्ड विथ वॉटर नेव्हर केप्ट इन फ्रीजर. पूर्ण भरलेली पाण्याची बाटली म्हणजे काचेची बाटली आपण फ्रीजमध्ये का ठेवत नाही. पहा, व्हेन द ग्लास बॉटल कम्प्लिटली फिल्ड विथ वॉटर इट केप्ट इन अ फ्रीजर वॉटर एक्सपांड ऑन कुलिंग. म्हणजे आपण बघितलं की वॉटर हे एक्सपांड होतं कूल झाल्यावरती. मग काय होणार, इट व्हॉल्यूम इन्क्रीज सो ग्लास बॉटल ब्रेक. त्याचा व्हॉल्यूम वाढतो मग ग्लास बॉटल ब्रेक होऊ शकते. म्हणून सो टू अवॉइड धिस वी शुड नॉट, किंवा असंही तुम्ही लिहू शकता, ग्लास बॉटल कम्प्लिटली फिल विथ वॉटर नेव्हर kept in a bottle. We should a glass bottle completely filled with the water never kept in a freezer. इथे असं म्हणा, सो टू अवॉइड धिस वी, असं पुढचं क्वेश्चन लिहा. पुढे बघूया. पहा, या व्हिडिओमध्ये कंप्लीट झालेलं आहे एक्सरसाइज. तसेच 4th लेसनचं सुद्धा चॅनलवरती आहे. तुम्ही प्लेलिस्ट चेक करा. प्लेलिस्ट चेक करण्यासाठी तुम्हाला मी आधीही सांगितलेलं आहे, आणि नसेल सापडत तर मला कमेंट करा, किंवा मी कमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला प्लेलिस्टची लिंक देते, ती चेक करा. म्हणजे आतापर्यंत झालेले एक्सप्लेनेशनचे तसंच एक्सरसाइजचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. नक्की पहा. तसंच अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.